वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमार यांचं उपोषण सुरू आहे। मनोज जरांगेंच्या उपोषणाला प्रत्युत्तर म्हणून हे उपोषण सुरू आहे। हाके आणि वाघमार यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। आरोग्य पथकाकडून दोघांची आरोग्य तपासणी, मात्र हाके आणि वाघमारे यांचा मात्र उपचार घेण्यास नकार दिला। महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, लोकसभेच्या निवडणुका या प्रश्नाभोवतीच फिरलेत आणि आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांना तेच करायचं आहे। बघा, या महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष ओबीसीच्या प्रश्नावर, आरक्षणाच्या प्रश्नावर एक ब्रशब्द बोलायला तयार नाहीत। अजित पवार तिकडे बैठका घेतात, उद्धवजी ठाकरे तिकडे बैठका घेतात, भाजपा तिकडे बैठका घेतं, तुतारीवाले तिकडे बैठका घेतात। तुम्हाला सामाजिक न्याय वगैरे या गोष्टी काही पडलेत की नाही पडलेत? तुम्हाला ओबीसीच्या प्रश्नाचं काही देणं घेणं आहे की नाही? गेल्या 2020 पासून सातत्यानं ओबीसीवर जो होणारा अन्याय, सरकार कुणाचेही असो, परंतु ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं वारंवार आम्हाला प्रत्यय आलेला आहे। गेल्या 2020 पासून ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण घालवण्याचं काम या सर्वच प्रस्थापित मंडळीने केलेलं आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, आता महायुतीचं सरकार आहे। यांनी कुठेही कोर्टामध्ये आरक्षण वाचवण्यासाठी किंवा आरक्षण पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केलेला नाही। जरांगे मी वारंवार सांगत आलो की 288 नाही, फक्त ते 88 उमेदवार उभा करावं, ते काही उमेदवार करणार नाहीत। ही फक्त गरीब मराठ्यांना फसवायचं, रसद घ्यायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।